हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा समोरचा पार्ट डिस्कस करणार आहोत. याआधी आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम आणि त्याच्याबद्दलची नेमकी काय असते याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली होती. तर यानंतर आपण बघणार आहोत की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये की नेमकं असे कोणते असेसरी पार्ट असतात जे की रिप्रोडक्शनसाठी किंवा मेन्स्ट्रुअल सायकलसाठी मदत करतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय की एका महिन्यामध्ये जे काही सायक्लिकल चेंजेस होत असतात, रिपीट होणारे चेंज प्रत्येक महिन्यामध्ये, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. तर त्यासाठी कोणते ऑर्गन रिस्पॉन्सिबल आहेत किंवा काय घडतं त्या ऑर्गन मध्ये, त्याचबरोबर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या बाळाची वाढ नेमकी कुठं होते, त्याचा शेप कसा असतो, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आपण सुरू करूया. इथे थोडीशी रफ डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे, म्हणजे आपल्याला समजून घेताना ते सोपं जाणार आहे. एक्झॅक्ट डायग्राम नाहीये, पण एक आयडिया क्लिअर करण्यासाठी एक व्यवस्थित डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. तर सुरू करूया. आता युटरस आपण बघितलं होतं की ओरीज या दोन होत्या, फॅलोपियन ट्यूब दोन होत्या, बरोबर की नाही. ओरीज दोन, फॅलोपियन ट्यूब दोन, मग वजाइना एक, युटेरस एक, बरोबर, सर्विक्स एक, हे आपण बघितलेलं आहे. मागच्या पिरियड क्लासमध्ये आपण ते बघितलं होतं. तर आता आपण इथं बघूया नेमकं हे कशा प्रकारे काम करते किंवा इंटरनल स्ट्रक्चर त्याचं कसं आहे तेच आपल्या इथं बघायचं आहे. The uterus is a single and it is also called as womb. जे युटरस असते ते नंबरिंग कसं असते, सिंगल, हे आपण ड्रॉ केलेले सिंगल असणारे युटरस, आणि त्याला आपण मराठीत त्याला गर्भपिशवी सुद्धा मानले जातं. आता गर्भपिशवीमध्ये नेमकं काय होणार, तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या बाळाचं इम्प्लांटेशन, फर्टिलायझेशन झाल्यावरती त्या बाळाचं इम्प्लांटेशन त्या युटरस मध्ये होत असतं, युटरसच्या वॉल सोबत. तर युटरस नेमकं त्याचा शेप कसा असतो, तर इनवर्स पियर शेप ते राहत असतं. पियर हे फळ आहे, तर याच्यासारखं ते राहणार आहे, इनवर्स पियर एवढं. ठीक आहे. द शेप ऑफ युटरस इज लाईक अन इन्व्हर्टेड पियर. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी की युटरसचा शेप हा इन्व्हर्टेड पियर सारखा असतो. इट इज सपोर्टेड बाय, आता याला सपोर्ट कोण केलेलं आहे, इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट अटॅच टू द पेल्विक वॉल. आता त्याची लिगामेंट टिश्यू जे असतात त्यांनी पेल्विक वॉल सोबत अटॅच करण्याचं काम केलेलं आहे त्या युटरसला. द युटरस ओपन इनटू वजाइना थ्रू सर्विक्स. त्याला थोडंसं आपण हायलाइट करणार आहे. ठीक आहे, या पॉइंटला आपण हायलाइट करून घेऊया, थोडासा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. द युटरस ओपन इनटू वजाइना थ्रू सर्विक्स. द कॅव्हिटी ऑफ सर्विक्स इज कॉल्ड सर्वायकल कॅनल. आता जे युटरस आहे, आता हे या ठिकाणी युटरस आहे, युटराईन कॅव्हिटी ही आहे बघा. ठीक आहे, ही आहे युटराईन, डायग्राम मध्ये बघूया, ही आहे युटराईन कॅव्हिटी. आता जो सर्विक्स आहे, सर्विक्स काय करणार की युटरस आणि व्हजाइना मधला तो काय आहे, एक जंक्शन, एक कनेक्टिंग पार्ट आहे, कनेक्टिंग ट्यूब ज्याला आपण म्हणू शकतो. की जे युटरस आहे व्हजाइना मध्ये जे ओपन होईल ते कशाच्या मदतीने होणार, मग फक्त सर्विक्सच्याच मदतीनं युटरस हे व्हजाइना मध्ये ओपन होत असते. त्याला आपण काय म्हणणार, सर्वायकल कॅनल, किंवा त्याला बर्थ कॅनल सुद्धा म्हणलं जातं. कारण ज्यावेळेस बेबीचा बर्थ होणार त्यावेळेस ते सर्वायकल मधूनच व्हजाइना मध्ये येणार आहे, त्या सर्वायकल कॅनल मधूनच. त्याला तुम्ही सर्वायकल ट्यूब म्हणू शकता किंवा बर्थ कॅनल सुद्धा म्हणू शकता. Uterus open into vagina through narrow cervix. The cavity of cervix is called cervical canal. आणि त्या सर्विक्सच्या कॅव्हिटीला आपण सर्वायकल कॅनल म्हणत असतो. Which along with vagina form the birth canal. मी तुम्हाला सांगितलं की वजाइना सोबत मिक्स होऊन ते तयार काय करणार, बर्थ कॅनल, म्हणजे तिथून त्या बाळाचा जन्म होणार आहे. The wall of uterus has 3 layer of tissue. तर जे युटरसची वॉल असते या 3 लेअरच्या टिश्यूंनी बनलेली असते. टिश्यूंची 3 लेअर त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. सगळ्यात बाहेरची पेरिमेट्रियम,
त्यानंतर मधली मिझोमेट्रियम आणि सर्वात आतली एंडोमेट्रियम. कोणते कोणते असणार? पेरिमेट्रियम, बघा इथे पण दिलेले आहे, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम किंवा मिझोमेट्रियम म्हणणार आपण, आणि एंडोमेट्रियम. पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम या 3 लेअर त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता द वॉल ऑफ युट्रस हॅज 3 लेअर ऑफ टिश्यू. द एक्सटर्नल थिन मेम्ब्रेनस पेरिमेट्रियम, सगळ्यात बाहेरची जी असणार ती थिन असणार, त्याला आपण पेरिमेट्रियम म्हणणार. मिडल थिक लेअर ऑफ स्मूथ मसल्स, त्याला आपण मायोमेट्रियम म्हणणार. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, मी मिझोमेट्रियम म्हणलो, त्याला मायोमेट्रियम म्हणणार आपण. ठीक आहे, नॉर्मली मायोमेट्रियम. त्यानंतर इनर ग्लॅन्डुलर लेअर कॉल्ड एंडोमेट्रियम. आता यामध्ये एक विशेष की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे काही सायक्लिकल चेंजेस घडतील हे सर्व चेंजेस एंडोमेट्रियम ह्या लेअरमध्ये घडत असतात. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये चेंजेस घडतील ते कुठे घडतील? एंडोमेट्रियम ह्या लेअरमध्ये घडतील. एंडोमेट्रियम दॅट लाईन द युट्राइन कॅव्हिटी, म्हणजे आता ही जी युट्राइन कॅव्हिटी आहे ही झाली युट्राइन कॅव्हिटी. या युट्राइन कॅव्हिटीला बाहेरून लाईन कोण केलेलं असणार? एंडोमेट्रियमने केलेलं असेल. द एंडोमेट्रियम अंडरगोज सायक्लिकल चेंजेस ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मी तुम्हाला आताच सांगितलं की मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती काय करणार? मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये एंडोमेट्रियम मध्ये सायक्लिकल चेंजेस होत असतात. व्हाईल मायोमेट्रियम एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन, मायोमेट्रियम एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग डिलिव्हरी ऑफ बेबी. ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म होणार आहे, ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म होणार आहे त्यावेळेस कोणती लेअर कॉन्ट्रॅक्ट करणार? मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट करेल आणि त्या ठिकाणी मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट करेल आणि ते बाळ बाहेरच्या बाजूला लोटल्या जाईल. मायोमेट्रिक एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग डिलिव्हरी ऑफ बेबी. बेबीचं डिलिव्हरी होत असताना मायोमेट्रियम मध्ये कॉन्ट्रॅक्शन येणार आहे आणि मेन्स्ट्रुअल सायकल होत असताना एंडोमेट्रियम मध्ये चेंजेस येणार आहेत. द फिमेल एक्सटर्नल जेनेटिलिया इन्क्लूड मॉन्स प्युबिस, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, हायमेन, क्लिटोरिस. तर हे जे नाव आहे ते आपण एकदा वरच्या डायग्राम मध्ये बघून घेऊया. ठीक आहे, नेमकं त्यांचं लोकेशन काय असते. बघा, आपण कालही बघितलं होतं, हा जो बाहेरचा फ्लेशी पार्ट आहे, हा जो पार्ट आपल्याला दिसत आहे हा जो पार्ट दिसत आहे, हा जो पार्ट असणार याला काय म्हणणार आपण? लॅबिया मेजोरा. काय म्हणणार त्याला आपण? लॅबिया मेजोरा. आणि त्याच्या आतमध्ये जो पार्ट असेल त्याला आपण म्हणणार लॅबिया मायनोरा. आता हा जो क्लिटोरिस असतो हा युरेथ्राच्या खाली आणि फिंगर लाईक प्रोजेक्शन असते. फिंगर लाईक प्रोजेक्शन क्लिटोरिस. ठीक आहे, तर याचं लोकेशन तुम्हाला माहित एक आयडिया आली असेल. तर आपण थिअरी बघूया. चला, मॉन्स प्युबिस इज अ क्युशन ऑफ फॅटी टिश्यू कवर्ड बाय स्किन अँड प्युबिक हेअर. आता मॉन्स प्युबिक कशाला म्हणणार आपण? की ते कुशन लाईक फॅटी टिश्यूनी कवर्ड केलेलं आहे आणि त्याच्या स्किनवरती काय असणार? प्युबिक हेअर प्रेझेंट असतात. द लॅबिया मेजोरा आर फ्लेशी फोल्ड ऑफ टिश्यू विच एक्सटेंड डाऊन फ्रॉम द मॉन्स प्युबिस अँड सराउंडेड बाय व्हजाइनल ओपनिंग. आता लॅबिया मेजोरा जो आहे हा कसा आहे? फ्लेशी फोल्ड आहे. आपण बघितलं होतं वरच्या डायग्राम मध्ये, फ्लेशी फोल्ड आहे विच एक्सटेंड फ्रॉम द मॉन्स प्युबिस, प्युबिस पासून तर व्हजाइनल त्याच्या साईडला व्हजाइनल ओपनिंग असणार. ठीक आहे, त्या ठिकाणी व्हजाइनल ओपनिंग प्रेझेंट असणार, त्याला आपण म्हणणार लॅबिया मेजोरा. द लॅबिया मायनोरा आर पेअर फोल्ड ऑफ टिश्यू अंडर द लॅबिया मेजोरा. हे आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं की लॅबिया मेजोरा याने
लॅबिया मायनोराला कव्हर केलेला आहे, सराउंड केलेलं आहे. द ओपनिंग ऑफ वजाइना इज कव्हर पार्शियली बाय मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. हा इम्पॉर्टंट पॉइंट असणार. जी वजायनल ओपनिंग असते त्या वजायनल ओपनिंगला पार्शियली एका लेअरने कव्हर केलेलं असते, एका मेम्ब्रेनने कव्हर केलेलं असते, त्याला हायमेन म्हटलं जातं. आणि हायमेन ही कोणत्याही प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही की त्या लेडीला सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, म्हणजे व्हर्जिनिटी बद्दल ते कोणतंही सांगू शकत नाही. रिझन, हायमेन लेअर ही हार्ड वर्क केल्यानं, जसं की रनिंग केल्यानं, ॲथलेटिक्स, त्यानंतर हॉर्स रायडिंग केल्यामुळे, सायकल चालवल्यामुळे सुद्धा टॉर्न होऊ शकते. पण इन जनरली ती फर्स्ट सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळेस जरी टॉर्न होत असली तरी सुद्धा 100% कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आपण शाश्वती देऊ शकत नाही की ते हायमेन आहे किंवा नाही. याच्यावर आपण ठरवू शकत नाही की ती लेडी व्हर्जिन असेल किंवा नसेल. आता व्हर्जिनचा अर्थ काय आहे की त्या लेडीला सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे किंवा नाही. सिंपल त्या लेडीला सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाही. कधी कधी सेक्शुअल एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा हायमेन लेअर ही टॉर्न झालेली नसते. ठीक आहे. द क्लिटोरिस इज अ फिंगर लाइक स्ट्रक्चर विच लाइक ॲट अपर जंक्शन ऑफ टू लॅबिया मायनोरा अबव द युरेथ्रल ओपनिंग. आता जी युरेथ्रल ओपनिंग असते त्या युरेथ्रल ओपनिंगच्या वरच्या बाजूला फिंगर लाईक प्रोजेक्शन असते, ज्याला म्हटलं जातं क्लिटोरिस. त्याला काय म्हटलं जातं? क्लिटोरिस. द हायमेन इज ओपन टॉर्न ड्युरिंग द फर्स्ट कोइटस, ज्याला आपण इंटरकोर्स म्हणतो. आता फर्स्ट कोइटस किंवा इंटरकोर्स म्हणजे फर्स्ट सेक्शुअल एक्सपिरियन्स, त्यावेळेस ते टॉर्न होत असते. हाऊएव्हर इट कॅन नॉट बी इट कॅन ऑल्सो ब्रोकन बाय सडन फॉल ऑर जॉल्ट, म्हणजे एखादा झटका बसल्यामुळे सुद्धा ती टॉर्न होऊ शकते. इन्सर्शन ऑफ व्हजायनल टॅम्पॉन. आता व्हजायनल टॅम्पॉन काय असतं की ज्या लेडीज मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस ते यूज करत असतात, जर त्या पॅड यूज करत, सॅनिटरी पॅड्स यूज करत नसतील तर त्याऐवजी त्या टॅम्पॉन्स यूज करू शकतात. जर त्यांनी ते व्हजायनल इन्सर्शन केलं टॅम्पॉनचं तर त्या ठिकाणी सुद्धा ते ब्रेक होऊ शकते. ऍक्टिव्ह पार्टिसिपेट इन स्पोर्ट लाईक हॉर्स रायडिंग, सायकलिंग एक्सेट्रा, म्हणजे ॲथलेटिक्स मध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे सुद्धा ती हायमेन लेअर ब्रोकन होऊ शकते. इन सम वुमन द हायमेन परसिस्ट इव्हन आफ्टर कोइटस. मी हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे की काही वुमन मध्ये कोइटस झाल्यानंतर, इंटरकोर्स झाल्यानंतर सुद्धा हायमेन लेअर ही ऍज इट इज असते, कोणत्याही प्रकारची टॉर्न त्या ठिकाणी झालेली नसते. इनफॅक्ट द प्रेझेन्स or absence of hymen is not a reliable indicator of virginity or sexual experience. Point to be noted. ठीक आहे, पॉइंट टू बी नोटेड. लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे की हायमेन लेअर प्रेझेंट असणं किंवा नसणं याच्यावर आपण सांगू शकत नाही की त्या वुमनला सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे किंवा नाही. अशा प्रकारे आपला टॉपिक, एक छोटासा टॉपिक जो बाकी होता तो आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये जी असेसरी ग्लँड आहे ते आपण मॅमरी ग्लँड म्हणतो, मराठीत त्याला दुग्धग्रंथी म्हणतो आपण, की जो मिल्क फॉर्मेशन होणार आहे तर त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर मेनली काम काय असते मॅमरी ग्लँडचं? ड्युरिंग प्रेग्नन्सी, ड्युरिंग ओव्ह्युलेशन, ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे काय, तर जी चाइल्ड असणार आहे त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. काय काम असणार याचं? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. तर हा जो टॉपिक आहे मेमरी ग्लँडचा, हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत हे कव्हर केलेलं आहे. एक सांगायचं म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.